त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार व प्रतिनिधीवर भ्याड हल्ला। त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांकनासाठी जात असताना स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून नाशिकमधील इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे, किरण ताजने यांना सदर गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून जबर मारहाण करण्यात आली। या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्रकार किरण ताजने यांची मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या अपोलो रुग्णालयात जाऊन तात्काळ भेट घेतली व तब्येतीची विचारपूस केली। तसेच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत मारहाण करणाऱ्या गुंडांना कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिल्यात। त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित साधू महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी नाशिक येथून पत्रकार बांधव त्र्यंबकेश्वर येथे गेले असता स्वामी समर्थ केंद्राजवळ असलेल्या पार्किंगवरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना अडवण्यात आले। पत्रकार बांधवांनी आपली ओळख देऊन बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जात असल्याची माहिती दिली, तरी देखील तेथील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना जाण्यास मज्जाव करत शिवीगाळ करत धमकी दिली व त्यानंतर पत्रकार गाडीच्या खाली उतरल्यावर झी वृत्तवाहिनीचे पत्रकार योगेश खरे, साम वृत्तवाहिनीचे पत्रकार अभिजित सोनवणे व पुढारी वृत्तवाहिनीचे पत्रकार किरण ताजने यांना देखील जबर मारहाण करण्यात आली। सदर घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार संघांनी कठोर निषेध व्यक्त केला असून अशा घटना वारंवार घडत असतील तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला मीडिया जर अशा गोष्टींमुळे बाधित होत असेल तर राज्यात सुव्यवस्था आहे का याबाबत देखील पत्रकार संघांनी शंका व्यक्त केली आहे। या घटनेचा निषेध पुणे पत्रकार संघाने देखील केला असून तसे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे। अलीकडेच पुणे शहरात देखील विसर्जन मिरवणूक व उड्डाणपूल उद्घाटनाच्या वेळेस असाच प्रकार झाला होता। त्यामुळे पत्रकारांना मुक्त वातावरणात काम करणे अवघड झाले आहे असे अनेक प्रतिनिधींनी सांगितले। नुकताच नाशिकच्या जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी 3 पत्रकारांवरती पार्किंगच्या वरून हल्ला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जखमी पण झालेले आहेत। त्यांच्यावरती उपचार चालू आहेत। अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटना आहे। एक तर पार्किंगच्या वादावरून ज्या मुलांना हे काम दिलं जातं तर त्या वादांच्या मध्ये बऱ्याचशा वेळेला कोण समोर कशासाठी आलेला आहे याचा विचार न करता मारामारी करायची, फक्त असंच त्यांना जवळजवळ कंत्राट दिल्यासारखं असते परिस्थिती। आणि अशा वेळेला असे जीवघेणे हल्ले होत असतील तर या पार्किंगच्या देण्याच्या कंत्राटांना काहीतरी नियमावली करण्याची गरज झालेली आहे। नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी मी बोलले आहे, तसंच योगेश खरे यांच्याशी फोनवरून विचारपूस केलेली आहे। किरण ताजणे जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये आहेत, परंतु त्यांच्या तब्येतीच्या संदर्भात देखील डॉक्टरांशी मी बोलते आहे। आणि अभिजित सोनवणेंना, किरण ताजने यांना आणि योगेश खरे तिघांनाही विचारपूस करत असताना तुम्ही जास्त ताण न घेता या सगळ्याचा पाठपुरावा करण्याचं आमचंही कर्तव्य आहे। आम्ही त्याच्यात तुमच्या सोबत आहोत। याबाबत मी स्वतः लक्ष घातलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मी या संदर्भातली माहिती पाठवत आहे आणि सरकार या केसमध्ये पत्रकारांचा संरक्षण कायदा आणि त्याचबरोबर खून करण्याचा प्रयत्न यासारखी गंभीर कलम लावेल अशा दृष्टीने आज परिस्थिती दिसते आहे। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।